कागलमध्ये सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं ऊस पीक व्यवस्थापनामध्ये एआयचा सहभाग या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. गोकुळचे संचालक युवराज पाटील या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ऊसाच्या उत्पादन वाढीसाठी एआयचा वापर करणं गरजेचं असल्याचं सांगितलं. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं एआय तंत्रज्ञानासाठी 2 कोटी रुपयांची तरतूद केली असून या माध्यमातून साखर कारखान्यांना अर्थसहाय्य करू असंही त्यांनी सांगितलं. बारामती कृषी विज्ञान केंद्राचे पीकतज्ज्ञ डॉक्टर संतोष करंजे यांनी ऊस शेतीमध्ये एआयचा प्रभावी वापर करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असल्याचं सांगितलं. ऊसाची उत्पादकता कमी होत असल्याचं सांगत संपूर्ण राज्यात उत्पादन वाढीसाठी एआयचा वापर होणं गरजेचं असल्याचं सांगितलं. शेतकऱ्यांना एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत बारामती कृषी विज्ञान केंद्राचं सहकार्य लाभेल असंही त्यांनी नमूद केलं. माजी आमदार के.पी. पाटील यांनी सर्वच साखर कारखान्यांनी ऊस शेतीमधील तंत्रज्ञानाच्या वापरासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन केलं. या कार्यशाळेला मजरे कासारवाडा इथले प्रगतशील शेतकरी युवराज वारके, कृषी क्षेत्रातील युवा संशोधक डॉक्टर शर्मिली माने, जिल्हा कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे, जनरल मॅनेजर संजय शामराव घाटगे, मुख्य शेती अधिकारी गोकुळ मगदूम, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.